मित्रांनो, आफ्टर अ लॉंग टाइम धानाच्या बोनस संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर बरेच शेतकरी अद्यापही धानाच्या बोनसच्या प्रतीक्षेत आहेत। ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये धानाचा बोनस वितरित झाला नाही, ज्या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये धानाचा बोनस वितरित झाला नाही, ज्या शेतकरी हे वनपट्ट्यामध्ये येणारे आहेत, जे शेतकरी जे ब्लॉक लिस्टमध्ये गेलेले आहेत, अशा अनेक शेतकऱ्यांचे अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत। तर त्या संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राजश्री, स्वागत आहे कृषी मेनू चॅनलमध्ये। मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला मेसेज केले इंस्टाला, बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये, जुन्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये हे केले, कमेंट केल्या की बाबा आम्हाला अद्यापही धानाचा बोनसचा जे रक्कम आहे ते वितरित झाली नाही। अतिशय महत्त्वाची अपडेट अशी आहे मित्रांनो, गडचिरोली जिल्हा असो, चंद्रपूर जिल्हा असो, भंडारा असो, गोंदिया असो, तर अतिशय महत्त्वाची अपडेट ती म्हणजे ज्या शेतकरी हे वनपट्ट्यामध्ये येतात, म्हणजे वनपट्ट्यामध्ये ज्याची जमीन आहे त्या शेतकरी, आणि प्लस ज्या शेतकऱ्यांचं जे ब्लॉक लिस्टमध्ये, आता काही शेतकऱ्यांनी मला मेसेज करून सांगितले की आम्ही ब्लॉक लिस्टमध्ये होतो, आम्हाला डॉक्युमेंट द्यायला सांगितले होते, आम्ही डॉक्युमेंट दिलेले आहेत। तर ज्या शेतकरी हे वनपट्ट्यामध्ये प्लस ब्लॉक लिस्टमध्ये गेलेले आहेत अशा शेतकऱ्यांसाठी आता तुम्हाला जर धानाचा आता तुम्हाला कसं ओळखायचं की आम्ही ब्लॉक लिस्टमध्ये आहोत का नाही, तर मित्रांनो तुम्हाला या दोन्ही टप्प्यामध्ये जे वितरित झाले होते, दोन टप्पे, पहिला आणि दुसरा, त्या दोन्ही टप्प्यामध्ये जर अद्यापही तुमच्या खात्यावर धानाचा बोनस वितरित झाला नसेल तर लागलीच तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला समजून घ्यायचं आहे तुम्ही की बुवा तुमचं जे नाव आहे ते ब्लॉक लिस्टमध्ये गेलेलं आहे। तर त्यासाठी तुम्हाला करायचं काय, त्यासाठी तुम्हाला तुमचा पासबुक, त्यानंतर तुमचा 7/12 होल्डिंग, त्यानंतर मित्रांनो तुमचं जे आधार कार्ड आहे हे घेऊन तुमच्या जे जवळचं जे केंद्र आहे, तुमचं जे धानाचं जे विक्री केलेली होती किंवा जे फेडरेशन म्हणा किंवा आदिवासी विकास सोसायटी म्हणा, तिकडे जे जायचं आहे तुमच्या केंद्रावर आणि तिथे जाऊन तुमचे हे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत लवकरात लवकर। तुम्हाला सांगतो 2 दिवसाच्या आत हे डॉक्युमेंट, म्हणजे तसा तर टाइम त्यांनी 8 दिवसाचा दिलेला आहे, परंतु 8 दिवसाची वाट न बघता तुमचे 1 ते 2 दिवसामध्ये होईल तसं तुम्हाला वेळ भेटला की लगेच तुमचे डॉक्युमेंट द्यायचे असतील तुम्ही, म्हणजे तुम्हाला जर धानाचा बोनस वितरित झाला नसेल तर तुमचे हे 2-3 आधार कार्ड, बँक पासबुक, त्यानंतर 7/12 होल्डिंग हे डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे आणि लागलीच तुमच्या जवळच्या केंद्रावर जाऊन तुमचे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत। 8 दिवसाचा कालावधी दिलेला आहे, 1-2 दिवसामध्ये तुम्ही हे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत आणि 8 दिवसाच्या आत 2 दिवसात जर तुम्ही हे डॉक्युमेंट सबमिट केले तर 2 दिवसात ज्या शेतकऱ्यांनी हे डॉक्युमेंट सबमिट केले त्यांच्या खात्यावर 8 दिवसाच्या आत, आता काही शेतकऱ्यांना आपण कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय देखील दिलेला आहे की पहिल्या आठवड्यामध्ये धानाचा बोनस वितरित होईल। तर त्या पद्धतीने मित्रांनो 8 दिवसाच्या आत तुमच्या खात्यावर हे धानाचे जे ब्लॉक लिस्टमध्ये वगैरे गेलेले शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर ह्या रकमा वितरित होतील। आता राहिला विषय जे शेतकरी ब्लॉक लिस्टमध्ये नाहीत, जे शेतकरी वनपट्ट्यामध्ये नाहीत, तरी सुद्धा त्यांच्या खात्यावर रक्कम का वितरित झाली नाही, तर मित्रांनो तुमचं डीबीटी आहे की नाही हे फायनली चेक करायचं आहे लवकरात लवकर। आता अशी अपडेट समोर आलेली आहे की बुवा फेडरेशनकडून म्हणा किंवा आदिवासी विकास सोसायटीकडून म्हणा, आता त्यांच्याकडून आपल्याला जी अपडेट आलेली आहे त्या पद्धतीने की बुवा लवकरात लवकर ज्या शेतकऱ्यांची डीबीटी वगैरे नव्हती त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्याला हे डीबीटीचे जे डॉक्युमेंट आहेत ते आणून द्यायचे आहेत किंवा त्यांची जी डीबीटी आहे ती ऍक्टिव्हेट करून घ्यायची आहे असं देखील सांगण्यात येत आहे। तर मित्रांनो अशी अपडेट ही आपल्याकडे आलेली आहे। थँक्यू त्या शेतकऱ्याचे म्हणा किंवा लोकप्रतिनिधीचे म्हणा ज्यांनी आपल्याला ही लवकरात लवकर अपडेट दिलेली आहे। तर मित्रांनो ही होती छोटीशी अपडेट। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।